तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. आपण आता चाललो उद्योगाला. आता एक आहे ग्रहमक. आता तुम्ही बघू शकता समोर किती ट्रॅफिक आहे. एवढं ट्रॅफिक क्रॉस करून मला जायचं आहे. ग्रहमक म्हणजे काय? लग्न होण्याच्या 4 दिवस आधी जी पूजा करतात तो ग्रहमक असतो. देवक ग्रहमक. देवक म्हणजे आपल्या घरामध्ये ह्या 4 दिवसामध्ये सोयर सुतक जर आलं तर आपलं काम आपण आपल्या मार्गाने करू शकतो. ह्यासाठी परवानगी जी असते ते आपण मागत असतो. आता देवक म्हणजे कुलदेवता, कुलस्वामिनी यांची स्थापना असते. मंडप देवता असतात, मंडपाच्या देवता असतात, त्यांची स्थापना असते. एक त्यातली त्यात एक देवता आहे शस्त्रगर्भा सरस्वती. तिची पूजा, विशेष पूजा. ती काही जण शस्त्र बांधतात घराच्या बाहेर इतर समाजामध्ये. तर आज आम्ही करणार आहोत तो फक्त ग्रहमक आहे, कारण देवक जे आहे ते कार्यालयामध्ये बसणार आहे त्यांच्या. तर देवक ग्रहमक म्हणजे ग्रहांची पूजा, नवग्रहांची पूजा. रवी, सूर्य, रवी, सोम, भौम, बुध, बृहस्पती, शुक्र, शनेश्वर, राहू, केतू या ग्रहांची पूजा, ह्या ग्रहांचं हवन हे त्या व्यक्तीकरता ग्रहांचं बळ मिळावं ह्याकरता आपण करत असतो. तर ते महत्त्वाचं असतं ह्या कार्याच्या वेळी. न जाता आपण जाऊयात गावातनं कुठनं तरी, म्हणजे आपण पोचू, नाहीतर पोचणार नाही. तर बाकी सुरू करतो आपल्या व्हिडिओला. बघूयात काय होते. आज आहे मला एक ग्रहमक. ग्रहमका दिवशी सुरुवातीला गणपती पूजन, कलश पूजन आणि देवीची पूजा हे तुम्ही पाहताय समोर मांडणी आम्ही केली. ती पूजा ह्या ठिकाणी पहिल्यांदा केली जाते. ह्याला पुण्य वाचन असं म्हणतात. कारण की हे जे कार्य आहे हे ग्रहमकाच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमा दिवशी पहिल्यांदा केलं जातं. हे केल्याशिवाय तुम्हाला गुरुजींना सुपारी देता येत नाही, गुरुजींना नियुक्त करता येत नाही. म्हणूनच आपण सुरुवातीला यजमानांकडनं, जसं की ह्या ठिकाणी कलश पूजन, गणपती पूजन, देवीची पूजा ह्या ठिकाणी मांडलेली आहे, ती यजमानांकडनं आपण करून घेतो आहे. आणि त्यानंतर मग गुरुजींना सुपारी दिली जाईल. आणि मग इथं समोर एक ग्रह मांडले, त्या ग्रहांची पूजा तुम्ही गुरुजींना करताना पाहाल. गुरुजी ग्रहांची पूजा करताना तुम्ही पाहाल. तर असा विषय आहे. आणि त्यानंतर मग हवन. आणि हवन का करतो तर आपण देवतेंना नैवेद्य देतो, पण नैवेद्य देवतेंपर्यंत पोचत नाही. कारण की देवता अग्नी ही अशी देवता आहे, तिच्या माध्यमातून आपण हवन करतो. अग्नीच्या माध्यमातून त्या देवतेला ती आहुती पोचते. त्यामुळं स्वाहा म्हटलं की आपण हवन अग्नीमध्ये आहुती देतो. आणि कधीकधी आपण स्वाहा म्हणायच्या आधीच देतो, कधी स्वाहा म्हटल्यानंतर उशिराने देतो. असा काही दोष येतो, त्यावेळी मग पूर्णाहुती करतात. तर ती पूर्णाहुती थोड्या वेळाने मग हवन झालं की आपण करणार आहोत. तर ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळी कार्यक्रम सुरू असतो त्यावेळी आपण आपल्या घरामध्ये इतर गोष्टींमध्ये गुंतलेला असतो. मस्त. आता झालं एक ग्रहयज्ञ, ग्रहांचं पूजन झालं आणि आता आपण चाललोय कात्रजला. माझ्या रोजच्या दिनचर्येमध्ये माझं रोजचं फिरणं असतं. आणि या फिरण्यामध्ये मला माझा रोजचा जो वेळ आहे साधारणतः दिवसभरातले 2-3 तास 4 तास माझे फिरण्यात जातात. त्याचं कारण ट्रॅफिक आणि सर्व गोष्टी. आत्ता आपण ह्या ठिकाणी आम्ही ग्रहमक केला आणि हा ग्रहमक करून झाल्यानंतर माझं पुढचं टार्गेट होतं माझी सत्यनारायणाची पूजा. आणि ही पूजा मला करणं गरजेचं होतं, कारण की त्यानंतर मग लोकांना आधी आम्ही टायमिंग देऊन ठेवतो. आणि त्यामुळे मग तो टायमिंग, ती वेळ, त्या वेळेत जाणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या वेळेमध्ये ही आमची होणारी धावपळ, जी धावपळ मी स्वतः कधीच व्यक्त करू शकलो नाही, ती व्यक्त होती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर ही आहे सत्यनारायणाची पूजा. ही पूजा मी आज करतोय ज्यांचा विवाह झाला आहे त्यानिमित्त. परंतु माझे असे काही क्लायंट आहेत, असे माझे काही यजमान आहेत, त्यांची पूजा मी दर पौर्णिमेला करतो. सत्यनारायणाची पूजा कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमा, मकर संक्रांत या दिवशी करावी, त्या दृष्टीनं, त्या हेतून मी काही लोकांकडे करतो. जसं की मी माझ्या घरी पण करतो. स्वतः मी करायला लागलो त्याचा मला अनुभव आला आणि त्यानंतर मी लोकांकडे करायला लागलो. तर ही आहे सत्यनारायणाची पूजा, लक्ष्मीनारायणाची पूजा. आणि ह्या पूजेमध्ये खरं सांगायचं म्हटलं तर नवग्रहांची सुद्धा पूजा होते आणि विष्णूची सुद्धा पूजा होते. त्यामुळं ज्यांच्या पत्रिकेत प्रॉब्लेम येत असं म्हणतात त्या लोकांनी खरं सत्यनारायणाची पूजा करणं मी त्यांना रेकमेंड करेन. ज्यांना अफोर्ड होत नाही खर्च करणं, शांती करणं, अशा लोकांनी करू शकता महिन्यातनं एकदा पूजा, काही हरकत नाही.
मित्रांनो, आता मी आले माझ्या ऑफिसमध्ये आणि आता ऑफिसमध्ये हा आमच्या मित्राचा बिझनेस आहे बघा, आंबे विकण्याचा तो बिझनेस आहे. तुम्ही जी पाहताय ती तयारी आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या होणार आहेत एक हनुमान जयंतीनिमित्त एक हवन. त्या हवनाची तयारी तुम्ही पाहताय आणि एक उदक शांती, त्या उदक शांतीची तयारी मी करतोय आणि तुम्ही पाहताय. कारण ही तयारी जी आहे ही आदल्या दिवशी मी करतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी जाताना काही प्रॉब्लेम नको. हे माझं ऑफिस आहे, ह्या ऑफिसच्या भागात ही तयारी करतो आहे कारण की माझं घर लांब आहे. घरनं येताना ऑफिसवरून पिशवी घेऊन पुढे जायला सोपं जातं.